पिंपरी चिंचवड रामकृष्ण मोरे सभागृह येथे स्टेप्स फाउंडेशनच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षपूर्तीनिमित्त अनेक निर्णय कामाचा लेखाजोखा प्रदर्शित करण्यात आला होता। रामकृष्ण मोरे सभागृह या ठिकाणी स्टेप्स फाउंडेशनच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 1 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे या संस्थेच्या वतीने रामकृष्ण मोरे सभागृह या ठिकाणी आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामाचा दैनिकात, सोशल मीडिया, अनेक डिजिटल मीडियांच्या माध्यमातून प्रसारित झालेल्या बातम्यांचे प्रदर्शन प्रथमच पिंपरी चिंचवड शहरांमध्ये आयोजित करण्यात आले होते। नमस्कार, दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता आपण पिंपरी चिंचवड रामकृष्ण मोरे सभागृह या ठिकाणी आहोत। या ठिकाणी आज स्टेप फाउंडेशन यांच्या वतीने या ठिकाणी जो काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर्षपूर्तीचा जो काही विकास आहे तो विकास त्यांनी जे काही वृत्तपत्रांमध्ये, न्यूज चॅनल, डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जो काही विकास वृत्तपत्रांमध्ये प्रदर्शित केलेला आहे त्याचंच या ठिकाणी प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकताय स्टेप फाउंडेशन पिंपरी चिंचवड पुणे आयोजित महाराष्ट्रामध्ये हे म्हणजे या पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रथमच हे प्रदर्शन या ठिकाणी घडवण्यात आलेलं आहे। तोच आढावा घेण्याकरता आपण या ठिकाणी आलेलो आहोत। दैनिक राज्य लोकतंत्रासाठी सिद्धांत चौधरी, पिंपरी चिंचवड। खरं तर आज मला या ठिकाणी आनंद होतोय की महाराष्ट्राचे माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब मी पुन्हाही या वाक्यानं दुसऱ्यांदा मुख्यमंत्री 5 डिसेंबर 2024 मध्ये आझाद मैदान मुंबई इथं झाले। पाहता पाहता वर्ष कसं संपून गेलं हे कार्यकर्त्यांनाही कळालं नाही, त्यांनाही कळालं नाही। पण महाराष्ट्राच्या स्थापनेला आज 65 वर्ष पूर्ण होत आहेत। 1 मे 1960 ला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब हे पहिले मुख्यमंत्री झाले आणि माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे 21वे मुख्यमंत्री झाले। 65 वर्षाच्या इतिहासामध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्याचं ना महाराष्ट्र शासनाचं माहिती व जनसंपर्क मंत्रालय असेल किंवा ज्या ज्या पक्षाचे मुख्यमंत्री झाले त्या पक्षाच्या कॅडर बेस आमदार, खासदार किंवा त्यांच्या पक्षाच्या नेते असतील यांनी कधीही कुठल्याही मुख्यमंत्र्याचं 1 वर्षाचं यशस्वी कारकिर्दीचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं नाही। पण टेप फाउंडेशनच्या माध्यमातून साधू बोऱ्या गोसावींच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या त्याचबरोबर क्रांतीवीर चापेकरांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या या चिंचवड गावामध्ये प्रथमच महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्र्यांचं 1 वर्षाच्या कारकिर्दीवर आधारित सर्वस्पर्शी म्हणजे सर्वांच्या मनाला स्पर्श करणारा मुख्यमंत्री म्हणून नव महाराष्ट्राचे निर्माण संकल्पक माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं या कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्याचं आपण या ठिकाणी टेप फाउंडेशनच्या वतीने पहिलं प्रदर्शन प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह कला दालनामध्ये 5 डिसेंबर 2025 वर्षपूर्वी नाव लिहिलंय। प्रदर्शनामध्ये 5 आयाम होते। मला हेही सांगायचंय की महाराष्ट्र शासनानं राज्यमाता गोमाता म्हणून गायीला दर्जा दिला, तर या प्रदर्शनाचं उद्घाटन राज्यमाता गोमातेच्या पूजनानं आणि त्याच्या शपथनं झालं। दुसरा जर आपण या ठिकाणी एक अनोखा प्रयोग जर बघितला असेल तर चालता बोलता देवाभाऊ प्रश्न मंजुषा स्पर्धा वर चालू आहे। त्याचबरोबर 1 वर्ष मुख्यमंत्र्याला पूर्ण झाल्यामुळे देवाभाऊ मेहंदीची चालू आहे आणि तिथं अनोखं एक असं आहे की आपण विजयाची गुढी रामाच्या वेळेस बांधतो किंवा हिंदू संस्कृती, तर या ठिकाणी आम्ही देवाभाऊ नमो विजय पुस्तक गुढी या प्रदर्शनामध्ये उभा केलेली हे प्रदर्शनाचं अनोखं रूप पण या ठिकाणी आपण मांडलेलं। सर्वस्पर्शी मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं प्रदर्शन आज 1च दिवस या ठिकाणी चालू, तर आपण यावं। महाराष्ट्राचे जे महत्वपूर्ण 125 महत्वपूर्ण निर्णय, वर्षभरातील मंत्रिमंडळाचे निर्णय आणि त्यांनी केलेल्या कार्याचा अहवाल आम्ही जनतेपुढे ठेवतोय। तर सर्व पिंपरी चिंचवडकर पुणेकरांनी हे प्रदर्शन पाहायला एवढं यावं आणि स्टेप फाउंडेशनने जो अनोखा प्रयोग केलाय
त्याला आपण या ठिकाणी प्रदर्शनाला पाहून आम्हाला सकारात्मक किंवा नकारात्मक भूमिका दोन्ही काय आहे जे की आम्हाला पुढचं पाऊल टाकताना त्यात उपयोग होतो. प्रत्येक कार्यक्रमाला काही ना काहीतरी योगायोग लागतो. आज मला सांगायला आवडेल, स्टेप फाउंडेशनची सुरुवात जेव्हा लॉकडाऊन मध्ये 2020 मध्ये सुरुवात झाली होती, आज कंप्लीट 5 वर्ष झालेले आहेत स्टेप फाउंडेशन. आणि स्टेप फाउंडेशन दरवर्षी काही ना काहीतरी नवीन उपक्रम घेत असतं. तर ह्या वर्षीच्या उपक्रमात आपण असा प्रोग्राम घेत आहे की ज्याच्यामध्ये आपलं असं म्हणणं आहे की आपले महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत ते भारताचे पंतप्रधान व्हावेत, ह्यासाठी आपल्याला ही स्टेप म्हणजे नेक्स्ट सीएम, आता जे सीएम टू पीएम असं ही पहिली स्टेप, त्यासाठी स्टेप फाउंडेशनची ही पहिली पायरी. तर कसा प्रतिसाद आहे आजच्या या चित्रपटाचा? आजच्या कार्यक्रमाला खासदार, आमदार तसेच एज्युकेशन फील्ड मधले बरेच मान्यवर तसेच पिंपरी चिंचवडकर आणि पुणेकरांचा तीव्र इथं सहभाग त्यांनी नोंदवला. आणि प्रत्येकाने व्यवस्थित येऊन पूर्ण शिबिर त्यांनी बघितलं, प्रत्येकाने शुभेच्छा दिल्या आणि खूप चांगला प्रतिसाद. काय सांगाल पुढील पिढीला, पुढच्या पिढीला काय आपण प्रोत्साहन करायला या माध्यमातून? पुढच्या पिढीला मी हे सांगेन की जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर प्रत्येक पायरीवरती आपण थांबलं पाहिजे, आपला आजचा विचार केला पाहिजे आणि इतिहासातून आपण बोध घेतला पाहिजे की आपल्याला पुढे काय करायचं. खूप छान पद्धतीने प्रदर्शन केलेले आणि स्टेप फाउंडेशन आणि संदेश मुखेडकर सर आणि नितीन चिलवन सर यांच्या जे टीमने जे काही हे प्रदर्शन भरवलेलं आहे ते खूप छान पद्धतीने केलेलं आहे. आणि मला हे प्रदर्शन खूप आवडतं. विशेषतः मी देवाभाऊ म्हणजे जे देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री, तर त्यांचा मी स्वतः एक चाहता आहे, समर्थक आहे. आणि त्यांनी जे कामं केलेले आहेत त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राला आणि भारताला समृद्ध भारत आणि समृद्ध महाराष्ट्र करण्यासाठी खूप मोठी चांगली मदत होणार आहे. आणि त्यांनी याच्यामुळे आपल्या सर्व नागरिकांना किंवा यांना जी काही जनतेला आहे की ते माहिती होईल की आतापर्यंत आपण काय कार्य करतोय, आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी काय काम केलंय ह्याच्याबद्दल आपल्याला कधीच माहिती नसायची. पण याच्यामधून जी माहिती मिळते त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना की ते काम कशा पद्धतीने चालतंय, आपल्या भारताचा विकास कसा चालतोय हे खूप छान पद्धतीने त्यांनी प्रदर्शित केलेलं आहे. प्रदर्शन पण खूप चांगल्या पद्धतीने मांडणी केलेली आहे आणि अशाच पद्धतीने सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यावा किंवा त्यांच्या प्रदर्शनाला सपोर्ट करावा, एवढंच मी यांच्यासाठी सांगू शकतो.